आणि यानंतर आपण धामण गावात जाऊयात, पंकजा मुंडे बोलतायत। बीड जिल्ह्यातील एंट्री पॉइंट नगरवरून येत असताना धामणगाव येथे स्वागत ताईचं होणार आहे, कारण ताई आता अधिकृत लोकसभेच्या उमेदवार आहेत। यामुळे आणि उन्हामध्ये असून सुद्धा जणू चालणं पडलंय असे बसून माझं भाषण ऐकत असलेले सर्वप्रथम माझे जनता जनार्दन, माझ्या बीड जिल्ह्यातील सर्व जे मला पुढच्या प्रवासासाठी एका मोठ्या आशीर्वाद दिल्लीला पाठवण्यासाठी मला आशीर्वाद देणार आहेत ते सर्व मतदार बांधव भगिनी, मंचावर विराजमान ज्यांनी आताच मार्गदर्शन केलं त्या खासदार प्रीतमताई, मंचावर उपस्थित आपल्या 3 जिल्ह्यांचे आमदार सुरेश अण्णा धस, मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार धोंडे साहेब, मंचावर उपस्थित आमदार नमिता मुंदडा, मंचावर उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्रजी मस्के, आदरणीय माजी आमदार केशव दादा, आदरणीय गोरक्ष दादा रसाळ, मंचावर उपस्थित आमचे रमेशरावजी आडसकर साहेब, माजलगाव मधनं सगळी टीम घेऊन आले, त्यांची अरुण राऊत वगैरे, आमचे डॉक्टर स्वरूपसिंग हजारीजी आणि आमचा मित्र पक्षातला आमचा छोटा भाऊ पुंडलिक खांडे, आमचे निकाळजे तात्या, मंचावर उपस्थित आता माझ्या मागे सगळे लोक मी ओळखते, सगळ्यांची नाव घेत नाही का कोण आहे, एकाचं नाव घेते की ज्यांनी आज गाडीवर चढून कमालच केली हो तुम्ही तर त्या कार्यक्रमासाठी खूप परिश्रम ज्यांनी घेतले आणि माझ्या गाडीवर चढून मला हार घातला, ते त्यांचा स्टंट तुम्ही कधी पाहिला नव्हता। आणि मंचावर उपस्थित आता मधुकर तात्या, अनुरोध आहे, सगळ्यांचेच नाव मी, प्रवीणजी गुगे आले खास माझे ऑब्झर्वर दिसतात, ते पार्टीने पाठवले त्यांना तर हे सगळे लोक आहेत, मी जास्त वेळ घेणार नाही। एवढंच म्हणेन की यांना दिसत नाही का, तुम्ही एक बार फोटो निकाल के बैठ जाओ बेटा, हे माईक धरायची गरज आहे का, काय भाषण कसं करू हे काढा, याचा काही उपयोग नाही, त्याचा उपयोग नाही। हा चांगला आहे का, हा चांगला आहे, हा हे काढा। आता असंच विचारते, हा उमेदवार बरा आहे का? आता माईक सुद्धा तुमच्या पसंतीचा घेते, तो उमेदवार सुद्धा विचारला पाहिजे का नाही? मग फॉर्म भरू ना, निवडून देणार का? पुन्हा कुणाला निवडून द्यायचं बरं, हात वर करा बरं। राम कुलकर्णी चक्कर येईल इकडे या मंचावर, एवढं उन्हात उभं राहून जमणार नाही। हे पहा, मी अशी उमेदवार आहे या देशातली जिनी काहीच आपला एक पुस्तक बनवतो बघा, प्रत्येक माणूस ज्याला उमेदवारी काय म्हणतात दसांना, त्याला आडा काय म्हणतात, तुम्ही दिलंच नाही मला कधी, अशीच उमेदवारी दिली मी तुम्हाला। बायोडेटा बनवतो, बायोडेटा काय म्हणतात त्याला काय माहित नाही मला, एक पुस्तक घेऊन सगळे माझ्याकडे येतात, ताई आम्हाला कार्याचा आमचा आढावा बघा, आम्हाला उमेदवारी द्या। या देशामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सावलीखाली वाढलेल्या या मंचावरील प्रत्येक माणूस, सुरेश अण्णा धस असतील, रमेशरावजी आडसकर तेव्हा जिल्हा परिषद मध्ये असतील, आमचे आरटी जिजा असतील, मागे असल्यामुळे दिसले नाही, धोंडे साहेब असतील, केशवदादा असतील, गोरक्ष दादा असतील, सगळेच असतील, राजेंद्र मस्के तेव्हा नव्हते, म्हणजे तालुकाध्यक्ष होते आधी भाजपचे, तेव्हा पण ते असतील, आमचे गलांडे दिसायले, सगळेच हे लोकांनी, आमचे डॉक्टर साहेब असतील, यांनी कधीच मुंडे साहेबांना तिकीट मागितलं होतं का? परत त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब तुम्ही धारूरचे नगराध्यक्ष, तेव्हा रमेशरावजी आडसकर आमच्या बरोबर होते, जिल्हा परिषद मध्ये उपाध्यक्ष होते, तेव्हा सुरेश अण्णा धस हे जिल्हा परिषद मध्ये होते,
मग तिथून ते आमदार झाले, मग आमच्याबरोबर 3 टर्म होते, मग गेले, मग परत आता आमच्यावर आल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. धोंडे साहेब तर साहेबांचे मित्र होते. साहेबांच्या बरोबर त्यांचा एक वेगळा स्नेह, एक प्रेमाचं नातं होतं. या सगळ्यांनी कुणीही उमेदवारी कधी, जिजा सुद्धा आमच्या मोहाचे पण आजरगावला जाऊन लढवलं, आणि कुणीही कधीही उमेदवारी कुठली मागायची गरज पडली नाही. मुंडे साहेब म्हणायचे मला तुला हे बनवायचंय. तसंच एक दिवशी मला म्हणले, पंकजा तुला विधानसभा परळी लढायची आहे. बाबरी तुझंच का ते बांधून एवढा? मला म्हणले विधानसभा लढवायची आहे. मी म्हणलं बाबा माझं राजकारणाशी काही देणं घेणं नाही, मला कशाबरोबर विधानसभा? मला म्हणले टीव्ही लाव, तुझी उमेदवारी डिक्लेअर झाली, आता माझं नाक कापलं जाईल, तुला लढावंच लागेल. तेव्हा हे मधुकरजी आम्ही सगळे, तेव्हा तुम्ही मीच बारके होते, विजूभाऊचा शब्द लय बारके होता तुम्ही. तर तेव्हापासून मुंडे साहेबांची आज्ञा मी कधीच खाली पडू दिली नाही. त्यांच्या जाण्यानंतर त्यांनी एवढ्या कष्टाने, आणि कोणीच आमदार आमच्या बाजूने नव्हता, कोणीच आम्हाला सरकार आमच्या बाजूने नव्हतं, तर मुंडे साहेब निवडून आले. आणि 17व्या दिवशी मुंडे साहेब आमच्यातून निघून गेले. म्हणून लोकांमध्ये प्रचंड आक्रोश होता. लोकांची इच्छा नव्हती की उमेदवारी दुसऱ्या कुणाला द्यावी, आणि राष्ट्रवादीने तेव्हा जाहीर केलं, तेव्हाच्या राष्ट्रवादीने, की जर घरामध्ये उमेदवारी असेल तर आम्ही विरोधात उमेदवार देणार नाही. आणि मी जर राज्यात नसते राहिले तर भरपूर गडबड झाली असती. म्हणून मी प्रीतमताईंना उभं केलं. प्रीतमताई बिचाऱ्या डॉक्टर, कधी राजकारणाशी संबंध नाही आला, पण त्यांनी इतकं सुंदर काम केलं. बघा मी पराक्रमी आहे आणि प्रीतमताई परिक्रमा करणार आहे. त्या या जिल्ह्याच्या त्यांनी जेवढ्या परिक्रमा केल्या तेवढ्या मी करू शकत नाही, मी पराक्रम करू शकते. माझ्या एका साईने, माझ्या एका निर्णयाने लाखो ऊसतोड कामगारांना पैसे मिळू शकते. आता आमचे गोलक दादा आहेत, सगळे पोरं आमचे, तिडके बिडके आमचे सगळेच, हे राणा डोळपुढे तिकडे उभा आहे, त्याचे मुकादम सगळे घरातले सगळे लोक, त्या ऊसतोड कामगारांचं काय मिळालं, मी एका निर्णयामध्ये ऊसतोड कामगारांना पैसे देऊ शकते. मी एका सहीने या जिल्ह्याला करोडो रुपयाचा पीक विमा देऊ शकते. पण मी सप्त्यांना जाऊ शकत नाही, मी लग्नांना जाऊ शकत नाही, मी लोकांच्या दुःखांना जाऊ शकत नाही, मी एखाद्याचा ऍक्सिडेंटचा फोन असला, दवाखान्याचा फोन असला करू शकत नाही. माझ्या व्यवस्थेमुळे आणि व्यस्ततेमुळे ते काम ज्यांनी अत्यंत सुंदर केलं त्या प्रीतमताई. आज मी पुण्यावरनं निघाले. पुण्यावरनं माझे सहकारी, माझा युवा मोर्चाचा तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष होता आमचा मुरली मोहोळ, त्यांना तिकीट मिळालं. मी त्यांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिले. मग नगर जिल्ह्यामध्ये आले, आमचे बाबूरावजी पाचरनेंच्या घरी गेले, त्यांच्या मुलाला सुद्धा भविष्यासाठी शुभेच्छा देऊन आले. सुजय विखे पाटील इथले उमेदवार नगरचे, ते सुद्धा आले माझ्याबरोबर, त्यांना शुभेच्छा दिली. आज सकाळी, म्हणजे काल सकाळी उठल्यापासून मुरली मोहोळ असतील, बाबूराव पाचरने असतील, मोनिका राजर असेल, सुजय विखे असतील, त्या सगळ्यांकडे करत मी माझ्या जिल्ह्यामध्ये, आणि हे सगळं मी बघत होते. या सगळ्यांना भेटून मी येत होते. मला मीडियाचे लोक सारखेच प्रश्न विचारायले होते. युट्यूबवर काय बातम्या चालल्या, पंकजा ताईंना कोण धक्का देणार, पंकजा ताईंना कोण धोका देणार, पंकजा ताईंना कोणाला पंकजा ताईंसमोर त्यांना पराभूत करण्यासाठी उभं राहणार. मला मीडियाने विचारलं की कसं होईल, कशी समीकरण होतील, तुम्ही समोरच्या उमेदवार अमुक येणार आहे, तमुक येणार आहे, या जातीचा येणार आहे, त्या धर्माचा येणार आहे. मी म्हणलं समोरच्या पक्षाचा उमेदवार हा फक्त समोरच्या पक्षाचा उमेदवार आहे, मी त्याला कोणत्याही दुसऱ्या चष्म्यातून बघत नाही. आणि माझ्या बीड जिल्ह्याची जनता देखील त्यांना कुठल्या चष्म्यातून बघत नाही. नाही तर 40 वर्ष सत्तेत नसताना सुद्धा गोपीनाथ मुंडेच्या पाठीशी ही बहादूर जनता आहे. मला लोकसभा लढायची होती का नव्हती? मला लोकसभा लढायची नव्हती. का? कारण मी राज्यामध्ये काम करू इच्छित होते. पण माझ्या बहिणीने लोकसभा लढली, सुंदर 10 वर्ष काम केलं, पण माझं तिकीट जाहीर झालं. आता तिकीट जाहीर झाल्यानंतर माझ्या मनामध्ये अनेक प्रश्नांचं काहूर उठलं, अनेक प्रश्नांचं, की आपण काय बरं करावं आता. ह्या माझ्या बरोबर प्रेम करणारे लोक नुसत्या बीड जिल्ह्यात नसून अख्ख्या राज्यात आहेत. आज त्या टीव्ही मधून ते बघत आहेत. त्या सगळ्या लोकांसाठी मला बुद्धीने निर्णय घ्यावा लागणार आहे, आणि बुद्धीनेच निर्णय घेणार आहे. आणि बुद्धीने निर्णय घेताना मन काढून कुठल्या तरी कपाटात ठेवणार नाही. माझं मन सुद्धा त्या निर्णयामध्ये सहभागी असणार. हे सगळं मी करत असताना आज मी इथे जिल्ह्यामध्ये आले. मला मीडियाने विचारलं की जिल्ह्यामध्ये काय वातावरण आहे. म्हणजे एकदम छान वातावरण आहे जिल्ह्यामध्ये. मागच्या वर्षी जसं होतं त्याच्या अर्धी जसं होतं. काय नवीन घडलं रे, काय नवीन घडलं?
राष्ट्रवादीचे उमेदवार जसे आहेत तसेच येणार आहेत, भाजपचे उमेदवार जसे आहेत तसेच येणार आहेत. काय नवीन घडलंय? या मंचावर विराजमान एक एक माणूस हा स्वतः एक एक नेता आहे आणि यांना आमदार आणि खासदार करण्याची यांच्यामध्ये ताकद आहे. मी आमदार आणि खासदार होण्याची माझी ताकद नाही, तुमची ताकद आहे आम्हा सगळ्यांना आमदार आणि खासदार करण्याची, आम्हाला पाडण्याची. बरोबर? मी जेव्हा विधानसभेमध्ये पराभूत झाले, मला असं सगळ्यांनी सांगितलं ताईंचं संपलं, आता ताईचं दुकान बंद झालं. विरोधकांना असं वाटत होतं ताई संपलाय. पण संपत नसतं, कारण निवडणुकीमध्ये राजकारण करताना मतांचे गणित वेगळे असतात. पण जेव्हा आम्ही तुमच्या समोरासमोर उभी आहे नतमस्तक होऊन हात जोडून तुम्हाला एवढीच विनंती करणार, सकाळी मोहोळच्या घरापासून शेवटी मोनिका राजळेंच्या घरापर्यंत कोणीही नाही विचारला तो प्रश्न बीड जिल्ह्याच्या वेशीमध्ये विचारू नका कृपा करून. त्या सगळ्यांनी मला आशीर्वाद मागितले की ताई तुमच्या आशीर्वादाने आम्ही आमदार खासदार होणार आहे. तर मग ह्या जिल्ह्यामध्ये मी का तुम्हाला आशीर्वाद मागू नये हक्काने? दहसांना, हरसकरांना, मराठी देशमुखांना, कुंडलिक खांदेंना का नाही मागू मी आशीर्वाद? जयादांच्यामध्ये पंकजा मुंडेच्या सभेने अनेक जण खासदार होत असतील, त्यांची आडनावं जर तुम्ही बघितली तर त्यांना का प्रश्न नाही विचारला जात जो पंकजा मुंडेला विचारला जातो, गोपीनाथ मुंडेंना विचारला जातो. माझ्या जिल्ह्याची माती जेव्हा मी डोक्याला लावते त्या मातीच्या प्रत्येक कणात अनेक धर्म आणि जातीचे लोक असतात. पण जेव्हा निवडणूक येते तेव्हा सारखं मला का वाटतं की माझ्या जातीवर बोट ठेवलं जाते, माझ्या मातीवर नाही ठेवलं जातं, माझ्या काम करण्याच्या नीतीवर बोट ठेवलं जात नाही असं मला का वाटावं? या सगळ्यांना पुन्हा निवडणुका लढायच्या आहेत. आपल्या प्रत्येकाला गावात जायचंय, लोकशाहीने निर्णय घ्यायचा. मी बघा माझं राजकारण इथे सगळ्या समाजाचे बांधव आहेत. माझ्या राजकारणात मी कधी अभद्र भाषा बोलली नाही, कधी जातीभेद केला नाही. आष्टी मतदारसंघामध्ये मागच्या वेळी दहसांना धोंडे साहेब आम्ही प्रचार करत होतो तेव्हा प्रत्येक गावात मी लोकांना उभं केलंय. सांगा बरं तुमच्या गावात किती समाज आहे, कोणते समाज आहेत? सांगा बरं पंकजा मुंडेला किती मतं मिळलेत? मायनस मध्ये असणाऱ्या गावांना सुद्धा करोडो रुपयाचा मी निधी दिलाय. कारण मी सत्तेत येते तेव्हा एक माऊली सत्तेत येते, मी कोणत्या नेत्याची सावळी नाही, मी तुमच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांची माऊली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला हक्काने मतदार मागावे आणि नियम निर्णय आहेच. लोकांवर अन्याय झालाच आहे, लोकांच्या मागण्या योग्यच आहेत. मराठा बांधवांचा आक्रोश 100% योग्य आहे आणि त्याच्याबद्दल माझी भूमिका, माझ्या गोपीनाथ मुंडे माझा नेता, माझा पिता, माझा देवता, त्यांनी भगवान गणावर सांगितले होते की मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही आतापर्यंत कोणी. गोपीनाथ मुंडे सत्तेत आल्यावर ते दिल्याशिवाय राहणार. कदाचित हा शब्द माझ्या माध्यमातून पूर्ण होणार असेल. बांधवांनो, कुठल्याही अपप्रचाराला काही पडू नका. ओबीसींचं संरक्षण करताना मराठा समाजाच्या अधिकाराचं, त्यांच्या भविष्याचं रक्षण करण्याचं कर्तव्य माझं आहे. हिंदू धर्मात जन्म घेऊन सुद्धा माझ्या मुसलमान बांधवांच्या अश्रू फुटण्याचा धर्म माझा आहे. या बहुजनाच्या ओबीसीच्या सर्व जाती, मग तो पिवळा असेल, धनगर समाजाचा पिवळा वादळ असेल, मग ते मला बलुतेदार असतील, मग ते माळी समाज असेल, या सगळ्यांच्या भवितव्याचं कर्तव्य हे माझं आणि माझ्या बरोबर मंचावर बसणाऱ्या लोकांचं आहे. अरे मतदान देताना आपण इतके वर्ष कशा लोकांना मतदान दिलं होते, आपल्याला धावून आले पाहिजे, ते आपल्यासाठी काहीतरी करू शकले पाहिजे. देशात कोण प्रधानमंत्री होणार याच्याविषयी काही शंका आहे का तुमच्या मनात? कोण होणार आहे? आणि मग दुसरं कोण काय करणार आहे? कधीच कुठल्या मंचावरून मी राजकारण केलं नाही, कधीच जातीपातीच्या मंचावर मी गेले का? कधीच गेले नाही. पण कधीही माझ्यावरचा विश्वास कोणत्याही समाजासाठी नाही. लहान पोरेच्या समजत नाही, बिचारे भावना विवश झाले, त्यांच्या अडचणी आहे, घरात आतमध्ये गरिबी आहे, आई बिचारी काबाड कष्ट करते, वडिलांच्या भविष्य असं आहे, कोणी आजारी आहे, त्या बिचाऱ्यांनी काय नाही मागावं, त्यांनी का नाही मागावं? जरूर त्यांनी मागावं. का नाही त्यांना द्यावं? जरूर त्यांना द्यावं. पण हे सगळं करत असताना ह्यांची मोठ बांधण्याची गरज आहे का नाही राज्याला? आहे का कोणी? आता या सगळ्यांना मिळून ह्यांची मोठ बांधण्याची गरज आहे. आणि त्यामुळे या जिल्ह्यात आता आम्ही मोठ बांधलेलो, दस आहे, दोंडे, आडसकर, कुंडलिक खंडे, आरटी देशमुख आहे, नमिता मुंडे, प्रीतम ताई आहेत, आमचे राजेंद्र मस्के, गोरक्ष दादा आहेत, केशव दादा आहेत, विजू भाऊ आहेत, सगळे आहेत ना. या सगळ्या रंगांना एक करायचं आपल्याला. या जिल्ह्यात शांती पाहिजे. मी पालकमंत्री होते तर विमा येताना बघत होते का तुमच्या जातीचं सर्टिफिकेट?
मग तुम्हाला विमा पाहिजे का? विमा पण पाहिजे, शेती पण पाहिजे, बरोबर? तशी सोय लावली मी तुम्हाला. तर त्या जर मिळायचं असेल तर इथून काम करण्याची गरज आहे. इथून पोटातून, आपल्या अंतरात्म्यातून. आणि तसं काम करण्याचं वचन मी तुम्हाला देते. तसं काम करण्याचं मी वचन देते. जा गावागावामध्ये, जा गावागावामध्ये जा, सगळ्या जाती धर्मामध्ये जा. जायला बंदी नाही. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा आणि मतदान मागण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. पण कोणता माणूस कोणत्या कारणाने मतदान मागतो हे बघायला या बीड जिल्ह्यातला समाज डोळस आहे. पुन्हा निवडणुका आणखी होणार आहेत, विधानसभा होणार आहेत, मग पुन्हा जिल्हा परिषद होणार आहेत, ग्रामपंचायती होणार आहेत. मग तेव्हा जर अशा भूमिका झाल्या तर या जिल्ह्याचं कायमचं आपल्याला या जिल्ह्याची शांती संपुष्टात येईल आणि ती मला येऊ द्यायची नाही. माझं स्टेटमेंट आहे का? कोणीतरी हे कारस्थान करतंय, कुणाला तरी या समाजांमधलं सौख्य, समाजांमधली एक जीवता ही सहन होत नाहीये ना, असं कारस्थान करणाऱ्यांना आपण हे कारस्थान यशस्वी होऊ द्यायचं नाही. मी सगळ्यांच्या दुःखात सहभागी आहे. मी ओबीसींच्या संरक्षणाबरोबर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचे आदर करते. सन्मान करून, प्रत्येकाला सन्मानाने बोलून, सन्मानाची भाषा करून जे मागेल ते सन्मानाने देण्याचं माझं कर्तव्य मी पार पाडेन. हा शब्द मी तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये माझ्या वडील गोपीनाथ मुंडेची शपथ घेऊन देते. माझी बहीण बिचारी चांगलं काम करत होती, आज तिचे सहकारी सगळे लोकसभेत जाणार. माझा जीव तुटतो याच्यामुळे नाही की माझ्या बहिणीला खासदार बसवायचं होतं, याच्यामुळे की असं काय तिच्याकडून चुकलं होतं, काय काम तिने केलं नव्हतं. अहो कोविड मध्ये हे लेकरू पूर्ण पीपीई किट घालून प्रत्येक वॉर्डामध्ये गेला. जेवढा कोविड झाला जीवात तिच्या जीवनावर बेतला तरी ती गेली. मी गेले नाही. माझा मोबाईल बॉडीगार्ड त्याचा वाढला, त्याला मला लोक म्हणले जाऊ नका, गावाने म्हणले नका जाऊ, तर मी म्हणलं मी त्याच्या घरी जाणार. अरे नाते ठेवणारे माणसं आहेत आपण. आणि तेव्हा जेव्हा कोविड मध्ये मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये कोणीतरी मरत होतं, तेव्हा मी त्यांच्या माणसाला जात नव्हते विचारले, मी त्याला वाचवलंय, त्याला रेमडेसिवीर दिलाय, त्याला आयसीयू मध्ये भरती केलंय, त्याला अँब्युलन्स दिली आहे. असे काम आम्ही केले. आता परवा प्रीतम ते माझ्यावर गाडीत होत्या, कुणाच तरी ऍक्सिडेंट झाला, 5 मुलं जागच्या जागी ठार झाले. आम्ही त्यांचे आडनाव नाही विचारले रे, कधीच नाही. मग का असा प्रचार होता? असा प्रचार होणं हे या जिल्ह्याच्यासाठी चुकीचं आहे, या जिल्ह्याच्या भविष्यासाठी चुकीचं आहे. इथे आम्ही राग सावडायला एकत्र जातो, इथे आम्ही लग्नाला एकत्र जातो, इथे आम्ही सुपारी फोडायला एकत्र जातो. कुणीतरी येऊन या जिल्ह्याची शांती नाही घालवू शकत. मला एवढंच म्हणायचंय, गावागावात काही पोरं बिचारे थांबले, तुम्हाला अडवायले, प्रेमाने बोला. काही नाही, ते जोरात बोलणारे, तुम्ही हळू बोला. ते चिडून बोलायले, तुम्ही नम्रपणे बोला. ते रागावून बोलायला, आक्रोशाने बोलायले, तर तुम्ही प्रेमाने बोला. ते जर हात उभारले तर तुम्ही दोन्ही बाहू पसारून त्यांना आपलंसं करा, शांत करा आणि त्यांच्याशी संवाद करून त्यांच्या प्रश्नांचा निवारा करण्याचं वचन त्यांना द्या. माझ्या बरोबर आता राष्ट्रवादी पण आहे, शिंदे साहेबांची शिवसेना पण आहे, माझ्या बरोबर आठवले साहेबांची रिपाई पण आहे, महादेव जानकर साहेब पण आहेत. आता मी ते पर्यंत चर्चा रोज भाषण काही व्हायला तरी माझ्या मते आहेत. आमच्या विनायकराव मेटे आज हयात नाहीत, त्यांचा शिवसंग्राम पक्ष तो देखील आमच्या सोबत आज आहे. आणि मग ह्या सगळ्या पक्षाचे सर्व लोक कामाला लागणार आहेत. यामध्ये आता राष्ट्रवादी अजित पवारांची पण आमच्या बरोबर आलेली आहे. या राष्ट्रवादीमध्ये आता जे आमदार निवडून आले तेही आमच्या बरोबर आहेत, पालकमंत्रीही आमच्या बरोबर आहेत. त्यामुळे हे सगळे जर एकत्र असतील तर यांच्या सगळ्यांची पण प्रतिष्ठा महत्वाची आहे का नाही? यांना मिळणारे मत सुद्धा आहेत का नाही? यांना समाजात उठायचं, बसायचं, विचारायचं आहे का नाही? आणि उद्या तुम्हाला रात्री बेरात्री काय लागलं तर तुम्ही फोन सुरेश धसलाच लावणार आहे, तुम्ही फोन रमेश आळसकरला लावणार आहे, प्रीतम ताईला लावणार आहे, तोंडे साहेबांना लावणार आहे, बरोबर आहे की नाही? तुमच्या अडी अडचणीला, दुःखासुखाला हेच धावून जाणार आहे. त्यामुळे या लोकांचे आता सगळे जर एकत्र आले असतील आता लोकसभेसाठी, तर मला या लोकसभेची चिंता करायची गरज आहे का? तरी मला वाटते, कारण सगळ्या राज्यातले लोक या बीड जिल्ह्यातून फार राजकारण करत असतात, पण बीड जिल्ह्याची बहादूर जनता हे कधीही होऊ देणार नाही. होऊ देणार का? मला काही काळजी करायची गरज आहे का? मला काही कुठली शंका तुमच्या मनामध्ये आहे का? तुमच्या मनामध्ये अशी कुठली शंका असेल तर 18 तारखेला उमेदवारीचे फॉर्म भरायचे. मस्त काळजाने येऊन मला सांगा बिनधास्त की ताई तुम्ही लायकच नाहीत या पदासाठी, आम्हाला विश्वासच नाही
महिन्यात तुम्ही देशात मोदींकडून काहीतरी आणून आमच्या जिल्ह्याच्या पत्रामध्ये देता. अहो, नितीन गडकरींना एकच पत्र दिलं होतं मी, हे नॅशनल हायवे त्या पत्रावर त्यांनी केलेले आहेत. प्रीतमताई खासदार झाल्यानंतर आम्ही देवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही एक गुहे घेतली होती बैठक मोदींबरोबर. मी मोदीजींना आवाहन केलं होतं की तुम्ही आमच्या जिल्ह्यातून रेल्वेचा शब्द दिलाय, तेव्हा SPV तयार केली. 2 जून 2015ला रेल्वे मंजूर झाली आहे. 3 जूनला मुंडे साहेबांची पुण्यतिथी हो. मोदीजींनी मित्राला दिलेला शब्द पाहिला. ही रेल्वे परवडणारी नव्हती सरकारला, म्हणून वर्षानुवर्ष होऊ शकली नाही. मुंडे साहेब खासदार झाल्यावर पहिल्यांदा पैसे आले आणि तुमची लेख खासदार झाल्यावर मी पालकमंत्री असताना बाकीच्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 25-15 प्रत्येक घरामध्ये पाणी, प्रत्येक गावामध्ये विकासाची कामं, हे सगळं करताना जसं आहे प्रत्येक गावातल्या व्यक्तीचा माझा लेकरू माझा परिवार म्हणून विचार केला, तसंच तुम्ही माझा विचार करणार आहात हा मला विश्वास आहे. या युट्यूबवर चालणाऱ्या चर्चा आणि या देशभरात लागलेलं लक्ष हे पूर्णपणे तुम्ही मला ते लोकांना पूर्णपणे सन्मान करा. मी इशारा करू नका, माझं माइंड डायव्हर्ट होतं. काय तुम्हाला दाखव पूर्णपणे हे लक्ष जे ज्या देशाचं लागलंय त्याच्यातून तुम्ही सन्मानजनक मला विजय देणार आहात हा मला विश्वास आहे. हे कार्यक्रम सुंदरपणे आयोजित केल्याबद्दल मी संजय गाडवे, रंजना गाडवे आणि इथे सगळ्यांनी, सुरेश धस, साहेब, भाऊ सगळ्यांनी मिळून जे कष्ट घेतले याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आता बाकीचे कष्ट घ्यायला तयार राहा, कारण मी तुमच्या मतदारसंघात देखील येणार आहे आणि त्या मतदारसंघात जसे जसे मतं मिळणार आहेत त्या मतांनी तुम्ही भविष्यातली पायारोवणी करणार आहात असं या निमित्ताने तुम्हाला सांगते. मी मतांचं राजकारण करण्यासाठी नाही, मी विकासाचं राजकारण करण्यासाठी राजकारणात आहे. ही जबाबदारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिली. माझं तिकीट राज्याने नाही ठरवलेलं आहे, देशाने ठरवलंय. देशातल्या सर्वोच्च नेत्यांनी ठरवलंय. तुमच्या मनामध्ये काहीतरी चांगलंच असेल असा मला विश्वास आहे. मला तुम्ही आशीर्वाद द्या तेवढीच मी तुम्हाला विनंती करते. आणि आमच्या सगळ्या ऐकावणी सेनापतीला फिरू द्या, गावागावात जाऊ द्या, लोकांचं मत घेऊ द्या आणि विकासाचा बीजारोपण करून द्यायला आव्हान करते. माझ्या धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.